हे पहा मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येकालाच माहित आहे की पोलीस भरतीला जे ग्राउंड आहे 50 मार्काचा आहे आणि लेखी पेपर आहे 100 मार्काचे। तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्या पण काही मुलांचं ग्राउंड आहे 40 पर्यंत किंवा 40 प्लस जात असेल तर सगळ्यात बेस्ट आहे। पण तुमचं चुकतंय काय, कारण की स्कोरिंग करायला तुम्हाला 100 मार्क आहेत लेखी पेपरला, स्कोरिंग तुमचं 50 मार्क ग्राउंड मध्ये स्कोरिंग होत नाही, त्यामुळे तुम्ही मेरिट लिस्ट मधनं बाहेर पडता मित्रांनो। आता याच्यामध्ये चुकतंय कुठं तुमचं, जे 50 मार्कामध्ये 1600 मीटर 100 मीटर आणि गोळा हे 3 इव्हेंट असतात। 100 मीटर का प्रत्येकाचा आउट ऑफ जातच नाहीये, राहिला विषय 1600 मीटर आणि गोळाफेकचा। 1600 मीटरला जर तुम्हाला 18 मार्क येत असेल तर मित्रांनो 2 मार्कासाठी, आणि गोळाफेक मध्ये जर तुम्हाला 12 मार्क येत असेल तर 3 मार्कासाठी तुम्हाला जास्त ओढाताण करून घ्यायची गरज नाही। तेच तुम्ही काय करायचं, जे तुमचं लेखी पेपर आहे, लेखी पेपर मध्ये तुम्हाला 70-75 जर स्कोर जात असेल तर 70 वरून तुमचं 85 प्लस किंवा 90 पर्यंत कसं जाईल, तिथं मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट 20-25 मार्कांना स्कोरिंग करता येते। त्यामुळे जास्त फोकस तुम्हाला लेखी पेपरवर करणं गरजेचं आहे। आणि अशाच पद्धतीचे जे ट्रिक्स आहेत आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगत असतो मित्रांनो, त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या। जय महाराष्ट्र।